श्रीराम नमस्कार. आज 2 मार्च 2025 भगवद्गीता व मनुष्यजीवन भाग 38 अध्याय 5. आत्मसंयम, आत्मसंन्यास, विज्ञान आत्मसंन्यास, जीवन संन्यास या संन्यास विभागातले सर्व भाग या 5 नंबरच्या अध्यायामध्ये येतात. आत्मसंन्यास योग. आपण मागच्या वेळी जिथं थांबलो होतो तिथं भगवंतांनी अर्जुनाला संन्यास मार्ग काय, त्याचे प्रकार हे सांगून आपण त्याच्यावरती थोडक्यात आपल्या मनुष्य जीवनाशी त्याचा कसा संबंध आहे हे पाहायचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये एक असा निरूपणाच्या शेवटी असं बोलणं झालं होतं की जर अर्जुन एवढा स्थितप्रज्ञ म्हणजे जो बुद्धिवान आहे, जो प्रत्येक स्थितीमध्ये बुद्धिचातुर्याने किंवा बुद्धीच्या विचारा अंती निर्णय घेतो, तो स्थितप्रज्ञ असा, ज्याला अगोदर प्रचंड युद्धाचा अनुभव असलेला, जो महादेवाबरोबर सुद्धा युद्ध केलेला असा योद्धा, ज्याला युद्धाच्या आधी काहीच माहिती नसावं का, असा एक उल्लेख केला होता की जायच्या अगोदर माहिती होतं की आपले शत्रू कोण आहे. आणि मग तिथं रणांगणावर गेल्यानंतर त्याला जो प्रश्न पडला आणि तो मानसिक अवस्थेतनं ढासळला, तरी ढासळणं योग्य नाही अशा तऱ्हेचा उल्लेख केला होता. भगवद्गीता जेव्हा अभ्यासली जाते किंवा भगवद्गीतेचं जेव्हा अध्ययन होतं, तेव्हा फक्त श्लोकांचं अध्ययन होता कामा नये. आपल्या जीवनामध्ये आपण त्याचा कसा वापर करून त्या प्रत्येक श्लोकाचा, शब्दाचा घ्यायला हवा किंवा होतो, ह्या अनुषंगाने आपल्याला भगवद्गीतेकडे पाहिलं पाहिजे. काही कामानिमित्त 4 दिवसापूर्वी करवीरपीठ शंकराचार्यांशी भेट झाली आणि त्यांना मी विचारलं की मागच्या भागामध्ये असं मी एक सुतोवाच केलं होतं की ह्याला कळलं कसं नाही, हे चुकलं का? कारण हा भाग शक्यतो कुठंही वाचण्यात आलेला नाही आहे. की म्हणजे माझं चुकलं का? कारण आपल्याला आपण तर चूक आहे का बरोबर आहे एखादी अधिकारी व्यक्तीच सांगू शकते. पण होतं कसं की समाजातनं किंवा समाजातल्या अधिकारी व्यक्तींकडनं मिळणारं ज्ञान आणि आपण आपल्या गुरुकडनं मिळणारं ज्ञान ह्याच्यामध्ये खूप तफावत असते. एखाद्या आईला आपल्या मुलाबद्दल जेवढं माहिती असतं तेवढं इतर कोणाला माहिती नसतं. जे मुलगा शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, अध्ययन करतो, पण आपला मुलगा मुळात काय आहे ह्याचं उत्तम ज्ञान त्याच्या पालकांशिवाय कोणाला नसतं. फक्त ते त्यावेळी त्याला त्या अनुषंगाने संस्कारित करू शकत नाहीत, म्हणून त्याला बाहेर जाऊन ते ज्ञान प्राप्त करावं लागतं. मग इथं जसं डॉक्टरांनी विचारधारा शिकवलेली आहे की धबधब्यातनं, जसं आपण म्हणतो की धबधब्यातनं संबंध धारा कोसळतात, तर धबधब्यातनं कोसळणाऱ्या धारा म्हणजे ती वेगळी झाली म्हणून त्याला धार म्हटलेलं आहे. एखाद्या म्हणजे असं समोर धबधब्याचं चित्र आणा आपल्या डोळ्यासमोर की एकच मोठा फ्लो आहे, तर त्याला आपण म्हणतो की ती धबधबा मोठा आहे आणि किती जोराने कोसळतोय. पण जेव्हा तो विखुरला जातो तेव्हा आपण म्हणतो की किती ना धबधब्याच्या धारा आहेत. धबधबा एकच आहे. मन
आणि विचार हे एकच आहेत, ज्या धबधब्यासारखे. पण जेव्हा त्याच्या धारा तयार होतात, त्या वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या मार्गाने पडतात आणि आपल्याला आपण त्याचा अनुभव घेतो. आणि तो अनुभव आपल्या डोळ्याला, आपल्या मनाला जास्त सुखावह वाटतो. मग जीवनामध्ये सुख काय आहे, ते या धारा आहेत. जीवनाचं आपण रोज जे जगत असतो, हा एक धबधबा धरला. पण त्या पाण्याला जर विशिष्टपणा, स्वतःची काही वेगळी गती नसेल, तर मनुष्य जीवन फक्त जन्म आणि मृत्यू एवढंच राहतं. म्हणजे त्याला दुसरा काहीही विचारधाराच नसते. एखादं मूल जन्मताच व्यंग त्याच्यात निर्माण असतो, अर्धवट जन्माला येतं. त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो कुठलीही मजा घेऊ शकत नाही, किंवा कुठलीही मजा त्याला जी सभोवताली चाललेली आहे ती त्याला कळत नाही. हे या धबधब्यासारखं झालं, एकसंध. पण जेव्हा त्याच्यामध्ये विभागणी होते, तसं मनुष्याच्या विचारांमध्ये जेव्हा विभागणी होते आणि वेगवेगळ्या धारांमार्फत ते खाली पडतं. बरं, खाली पडल्यानंतर ते एकाच ठिकाणी गोळा होतं. असं होतं का की एक धारा इकडे गेली, एक धारा तिकडे गेली? तर तसं होत नाही. गोळा एकाच ठिकाणी होतं, पण पडताना वेगवेगळं पडतं. अर्थ असा की मनामध्ये उत्पन्न झालेली धारा, विचार जे आहेत, हे आपल्या षडरिपूंप्रमाणे कार्यान्वित होतात. त्याप्रमाणे जीवन जगताना आपण त्याचा वापर करतो किंवा वापर केला जातो. पण जेव्हा देह मोकळं करायची वेळ येते, तेव्हा त्या एकाच ठिकाणी सगळं जमा होतं. पण हे दृश्य आपण सुंदर विहंगम असं म्हणतो. कोसळणारा धबधबा जर खूप फोर्सनी कोसळत असेल तर सौंदर्य वाटत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला रौद्र रूप दिसून येतं. या रौद्र रूपात आपण जायला नको, हीच मनाची पहिली भावना होते. मग मनुष्याचं जीवन तसंच आहे की जीवन जगताना आपण जो विचार करत असतो, त्या विचारांमध्ये आपण किती अडकतोय, म्हणजे ह्या षडरिपूंमध्ये आपण किती अडकतोय आणि एकधारेने आपल्या जीवनाचा प्रवास करत असतो, त्याच्यावरती आपला संन्यास अवलंबून असतो. म्हणजे थोडक्यात जिथं खाली पाणी पडून एकत्र होतं आणि नंतर पुढं ते प्रवाहित कुठल्या तरी नदीला जाऊन मिळतं, तसं. मग गुरु जे असतात, जे ज्ञानगुरु, यांना शंकराचार्यांना विचारायचं कारण असं होतं की आपण जेव्हा समाजापुढं एखादा मुद्दा किंवा गोष्ट मांडतो, तेव्हा मांडताना कुठल्याही प्रकारचा इतिहास किंवा जे लिहिलेलं आहे, मी त्यांना विचारलं, पहिली महाभारत कोणी लिहिलं, पहिली प्रत कोणी लिहिली? त्यांनी सांगितलं, व्यासांनीच रचलेलं आहे. आणि जे तुमचा विचार तुम्ही जो मांडलात, हा योग्य मांडलात. हा त्यांचं एक प्रकारे जे सांगतोय त्याला एक उत्तम अनुमोदन होतं की जेव्हा माझंही मानसिक समाधान झालं. त्याचबरोबर ज्यांना मी गुरु मानतो त्यांचे विचार किती योग्य आहेत ह्याचाही एक उलगडा त्या क्षणी झाला. कारण विचार जे असते, दिशा ही माणसाला दिली जात नाही, तर दिशा ही विचारांना दिली जाते. मग इथं भगवंत अर्जुनाला जो अडाण्याचा, म्हणजे जो भाग जसा सांगितला मागच्या वेळी, की हे सगळं नाटक आहे, की तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असं हे नाटक हे उत्तम प्रकारे भगवंतांनी आणि अर्जुनाने जे त्या युद्धभूमीवरती सादर केलं होतं, हे फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य माणसाला पुढील जीवन जगताना कसं जगायचं आहे याचा केलेला तो उपदेश आहे. मग ह्याच्यामध्ये भगवंत जेव्हा अर्जुनाला
कुठं ठरलं होतं का की अर्जुना तू तिथं मी तुला घेऊन जाईन? जसं आपण एखादं नाटक बसवतो, त्या नाटकाच्या अगोदर त्याची तालीम होते, मग ठिकाण होतं, मग आपण ड्रेपरी काय करायची, कोणी कधी एंट्री घ्यायची, सगळं अगोदर ठरलं जातं. पण इथं तसं घडलं नाही. इथं एकरूपताच इतकी होती. म्हणजे भगवंत आणि अर्जुन म्हणजे गुरु आणि शिष्य, सर्व नाती अर्जुन आणि श्रीकृष्णामध्ये दिसत होती. मित्रत्वाचं नातं दिसत होतं, बायकोचा भाऊ हे नातं दिसत होतं. पण गुरु आणि शिष्य हे नातं सुद्धा शेवटी म्हणजे जिथं आता जरा त्यांनी स्वतःचं विराट रूप दाखवलं, तेव्हा अर्जुनाने त्याचा गुरु म्हणून स्वीकार केला. मग अशा वेळी तुम्हाला गुरु आणि शिष्यांची जी एकमेकांची लहरी असतात, म्हणजे आपण म्हणतो की दोघांच्या लेवल्स एकमेकांच्या फ्रिक्वेन्सी मॅच झाल्या आणि त्या सांगायला लागत नाहीत, त्या आपोआप आतनं येतात आणि ह्या गोष्टी समाजापुढं मांडल्या जातात. अन्यथा आधी ठरूनच आलं असतं की आपल्याला असं असं करायचं आहे, पण तसं काहीच घडलं नाही. म्हणजे हे न ठरवलेलं होतं, पण भगवंतानी ठरवलेलं होतं. कारण हा त्यांना मिळालेला शेवटची भगवंतालाही संधी होती की समाजापुढं आपण जे ज्ञान द्यायला आलेलो आहोत किंवा जे ज्ञान प्रदान करणं गरजेचं आहे, तर ती द्यायची संधी आपल्याला आता ह्या व्यासपीठावर जिथं द्वंद्व आहे. आणि जीवनामध्ये हेच कुरुक्षेत्र, हेच धर्मक्षेत्र प्रत्येक मनुष्याच्या घरात आहे. कारण आपण जेव्हा भगवद्गीतेचं सुरुवात केलं, त्या पहिल्याच वेळा सांगितलं की भगवद्गीतेचा उपयोग तिथेच होतो जिथं घरामध्ये द्वंद्व निर्माण होतं, तिथं ह्या ज्ञानाचा सर्वोत्तम सर्वात जास्त उपयोग होतो. आणि मग आचरणही तसंच करायला हवं. एखाद्या घरामध्ये जेव्हा कलह निर्माण होतो, क्लेश निर्माण होतो, तेव्हा ही भगवद्गीता आपल्याला आठवायला पाहिजे, आठवायला लागते की गीतेत काय सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तुमचं जीवन किंवा तुमचं आचार विचार हे बदलायला हवेत. म्हणजे तुमच्या घरामध्ये ती भगवद्गीता फलद्रूप झाली असं म्हणायला हरकत नाही. पण मग त्यासाठी घरामध्ये कलह निर्माण व्हायला पाहिजे असंही नाही आहे. कलह तेव्हाच निर्माण होतो की भगवद्गीतेचं ज्ञान असून सुद्धा तुम्ही त्याप्रमाणे वागता, तेव्हा कलह निर्माण होतो. अर्थ असा की तुमचा शांत प्रिय जो स्वभाव जर निर्माण होणार असेल किंवा त्या अनुषंगाने तुम्ही जर वागत असाल, तर त्याचं कारण सुद्धा ही भगवद्गीताच आहे. कारण त्यातला कर्माचा सिद्धांत तुम्ही स्वीकारला आहात. म्हणजे नित्य जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये भगवद्गीतेचा इतका उत्तम उपयोग मनुष्याला प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. पण या संन्यास योगामध्ये अर्जुन भगवंताला म्हणतो की भगवंता, तू तर मला सांगितलंस की कर्म करणं प्राप्त आहे, कर्म हे फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. पण मग असं का होतं की काही जण माणसं वाईट वागतात, ती काहीच करत नाहीत, तरी त्यांना उत्तम दिवस दिसतात किंवा उत्तम दिवस असतात. मग असं काय आहे? किंवा असं मी कसं समजून घेऊ की मी केलेलं कर्म उत्तम आहे? हे मला तरी कळायला पाहिजे ना की मी जे करतोय हे कसं कर्म उत्तम आहे. कारण मी जेव्हा मनुष्य एखादी गोष्ट करत असतो सर्वसामान्य जीवनामध्ये, तर तेव्हा त्याला माहिती असतं की आपण योग्य वागतोय का अयोग्य वागतोय. मग तसं हे कर्म योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचं, ह्याचं थोडंसं जर तू मला सांगितलंस तर मला असं वाटतंय की ह्या गोष्टीतनं मोकळं व्हायला, म्हणजे दुसरीच त्याला पॅरलल समानार्थी शब्द आहे, संन्यासाच्या गोष्टीचा व्हायला मला उपयोग होतो. आणि मग इथं भगवंताने सांगितलं की जसं पार्था लहान मूल असतं, लहान मूल जन्मताच हातपाय हलवतं, नंतर थोडं मोठं व्हायला लागतं, ते चालायला लागतं, रांगायला लागतं.
ते सगळं खुणा, त्याला काही ज्ञान हा त्याला प्रकार माहीतच नसतो. त्याला भूक लागली की ते हातपाय झाडायला सुरुवात करतं, रडायला सुरुवात करतं. म्हणजे हातपाय झाडले की मला खायला मिळतंय किंवा मी रडलो तर खायला मिळतंय, हे त्याला झालेलं पहिलं ज्ञान असतं. पण हे ज्ञान त्यांच्या त्या मुलाच्या अंतःकरणाशी निगडीत असतं आणि अंतःकरणाने दिलेली ही एक साध असते, जी कुठल्याही निरपेक्ष भावनेने दिलेली असते. म्हणून लहान मूल जी एखादी कृती करतं त्याच्यामध्ये कर्माचं फळ त्या मुलालाही लाभत नाही किंवा त्यातनं कुठनं वाईट कर्म सुद्धा उत्पन्न होत नाही, कारण त्याला ते ज्ञान नसतंच. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा होता की तुम्ही ज्ञानी असणं आवश्यक आहे. अज्ञानात आपण म्हणतो ना की अज्ञानात अनावधानाने झालेली एखादी गोष्ट ही तुम्हाला माफी सदृश्य असते, माफ केलं जातं. तर कसं केलं जातं? कारण त्या गोष्टीमध्ये किंवा त्या कृतीमध्ये तुम्ही कुठल्याच फळाची अपेक्षा करत नाही. निरपेक्ष भावनेने झालेली ती कृती असते. म्हणून त्यांनी सांगितलं की शारीरिक अवस्था, शारीरिक कर्म हे मनुष्याला, एखादा मजूर जर रस्ता खणत असेल आणि रस्ता खणता खणता त्याच्या कुदळाच्या खाली जर एखादं खाली सरपटणारं जनावर, साप किंवा एखादा विंचू त्या जमिनीत लपला असेल आणि तो मेला, तर ते त्या जनावराचं मेलेल्याचं पातक त्याला लागत नाही. कारण त्याच्या मनामध्ये त्या जनावराला मारणं हा भागच नसतो, अनावधानाने झालेली ही कृती असते. पण हीच गोष्ट त्याला समोर दिसतंय जनावर आहे किंवा कुठली गोष्ट समोर आहे आणि तो जाणून बुजून जेव्हा मारतो तेव्हा त्या कर्माचं फल देण्यासाठी ते कर्म निश्चित होतं. कारण तुम्ही ज्ञानी असून जाणून बुजून गोष्ट केली. म्हणजे मनुष्यांनी ज्ञानी असणं किती गरजेचं आहे. म्हणून अनावधानाने झालेली गोष्ट कधीही लक्षात घ्या की वाईट कर्मफळ देत नाही आणि उत्तम कर्मफळ सुद्धा देत नाही. म्हणजे त्या माणसाने ते मारलं तर त्या मारल्यानंतर त्याला वास्तविक म्हणजे आपण म्हणतो की त्यांनी बाबा चांगलंच केलं, तर ते नाही. चांगलं वाईट हा विचार करण्याचा त्याला अधिकार नाही, तो भगवंताचा अधिकार आहे. पण भगवंतानीच त्याला तिथं प्रगट केला, ही आपल्या मनाची खात्री पटणं म्हणजे ज्ञान फलद्रूप होणं आहे. सरपटणारा प्राणी तिथनं निघणं, त्या माणसाच्या कुदळीचा घाव त्या जनावरावरती बसणं, ते जनावर मरणं, ह्याचं वाईट कर्माचं फळ, हे वाईट कर्म म्हणत नाही, ह्या कर्माचं फळ म्हणतो, त्या माणसाला लागत नाही. पण त्या जनावराची मुक्ती अशीच व्हावी ही त्या भगवंताची इच्छा असते, म्हणून ते तिथं येतं. आपण एखादी जीवनामध्ये गोष्ट म्हणतो की काही कारण नसताना हा तिकडे गेला आणि अपघात झाला, ही सगळी भगवंताची लीला आहे. मग शारीरिक कर्म मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही, जी गोष्ट अनावधानाने झालेली असते. बंदुकीतनं एखादी उडलेली गोळी की त्याला माहीत नसतं, साफ करताना गोळी उडली आणि ती एखाद्याला लागली तर त्या माणसाला शिक्षा होत नाही, पण ते सिद्ध करायला लागतं की अनावधानाने उडलेली आहे. म्हणजे शारीरिक कर्म हे भगवंताने अर्जुनाला सांगितलं की जसं लहान मुलं असतं त्याप्रमाणे शारीरिक कर्म आहे. तुला जे मी सांगत आहे, ज्ञान देत आहे, तुला ही धर्मस्थापनेसाठी तू क्षत्रिय म्हणून तू करायचं हे कर्म आहे. तुझं बाकी काहीच ह्याच्यामध्ये उद्देश नाही आहे. तू काय राज्यासाठी करत नाही आहेस की मला हे राज्य मिळालंच पाहिजे म्हणून, कारण तू तर संन्यास घ्यायला म्हणजे वनात जायला तयार आहेस. पण धर्मस्थापनेसाठी तू जो जेव्हा लढत असशील तेव्हा तुझं शरीर लढत असतं, तुझे मन विचार लढत नसतात. म्हणून तुला कुठल्याही कर्माचं तुला भोग हा प्राप्त होणार नाही किंवा भोगाला लागणार नाही. मग तसं दुसरं कर्म आहे ते पार्थ आहे मनाचं कर्म. मनुष्य स्वप्नवत होतो,
आणि या स्वप्नामध्ये तो राजाही होतो, रंकही होतो, अनेक गोष्टी तो उपभोगतो. स्वप्नामध्ये असताना त्याच षडरिपूंचा तो वापर करतो, कोणाला मारतो, कोणाला काही करतो, कोणावर ओरडतो. त्याचा श्वास दीर्घ होतो, हृदयाची गती बिघडते, तो एखादा उत्तम पर्वत चढतो, एखादी सुंदर युवती हे करून त्याचा स्वप्नभंग होतो. ह्या सर्व गोष्टी होतात, पण त्या स्वप्नवत असतात. ह्याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या कुठलंही इंद्रिय सहभाग घेत नाही, म्हणून त्या कर्माचा दोष त्याला लागत नाही. म्हणजे स्वप्नात एखाद्याने जर खून केला तर त्याची शिक्षा होऊ शकत नाही, कारण ते स्वप्नात केलेलं आहे. ह्याला त्या मनुष्याचा कुठला देहाचा भाग किंवा एखादंही कुठलंच इंद्रिय त्याच्यासाठी कामी आलेलं नाहीये. आणि मग मनुष्य जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला कळतं की अरे मी स्वप्न बघितलेलं आहे, पण ते स्वप्न सुद्धा अगदी खऱ्यासारखं तो उपभोगत असतो किंवा भोगत असतो. आणि अर्जुना, हे लक्षात ठेव की एखाद्या गृहिणीचा, एखाद्या स्त्रीचा अपमान सुद्धा होत नाही. एखाद्या स्त्रीची वासना जर तुम्ही स्वप्नामध्ये त्याची जर प्राप्ती केलीत आणि ती तृप्तीमध्ये त्याचा बदल केलात, तर लिंगामध्ये फक्त थोडा क्षणभरासाठी बदल होऊ शकतो, त्या वीर्याचं पतन होऊ शकतो, पण त्यांनी नवीन जीव उत्पन्न होऊ शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये इंद्रियाचा काहीही दोष नाही. म्हणून माणसाचं मन हे स्थिर असणं गरजेचं आहे. जो मनुष्य स्वप्नवत आयुष्य जगत असतो, तो त्या स्वप्नवत आयुष्यांमध्ये स्वतःच्या देहामधल्या षडरिपूंना खत पाणी घालत असतो, आणि नंतर जेव्हा तो जागृत अवस्थेत येतो तेव्हाही तो त्याच्यातच अडकतो, आणि मग कर्माच्या फळाला तो कारण ठरू शकतो. म्हणून मनाचं जे अदृश्य मनाचं कर्म असं त्यांनी सांगितलं की जे दृश्य नाहीये, अदृश्य आहे, पण मनुष्य जेव्हा जागा होतो तेव्हा सुद्धा त्याच्यातच जास्त अडकतो आणि मग स्वतःच्या हाताने भोग उत्पन्न करून घेतो, म्हणून तो त्याला कारण ठरतो. पण स्वप्नामध्ये केलेली कुठलीच गोष्ट ही कर्माला कारण ठरू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट की बुद्धिमान कर्म, की जो बुद्धीने करत असतो कर्म, की ज्याच्यात त्याचा स्वतःचा हेतू काहीच नसतो. देह त्याचाच असतो, त्याला जाणीव असते की मी अमुक कर्म करतोय, पण त्याला ती जाणीव असताना सुद्धा तो करते पण घेत नाहीत ते कर्म. पण ते कर्म उत्तम आहे का नाही हे निवड करण्याचा अधिकार फक्त माझा आहे, म्हणजे भगवंताचा, परमात्म्याचा आहे. आणि मग इथं ज्ञानेश्वरांनी एक उदाहरण दिलं होतं की एका ठिकाणी उदाहरणही वाचलं होतं की जशी आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला लोक येतात, आणि ती लोक जेव्हा दर्शन घ्यायला येतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सकाळपासून पांडुरंग आपला कमरेवरती हात ठेवून उभा येतात, झुंडीच्या झुंडी येतात, लोक येतात, त्या पांडुरंगाच्या चरणांवरती माथा टेकवतात, नमस्कार करतात, प्रसाद घेतात, निघून जातात. आणि रुक्मिणी मग त्या पांडुरंगाला विचारते की अहो काय सकाळपासून तुम्ही तुमचं काही वागणं बरोबर नव्हे तुमच्या भक्तांबरोबर. म्हणजे एवढे भक्त तुमच्या जवळ येतात, तुमचे पाय चरण तुमचे आपलं माथा टेकवतात, तुम्हाला गंध लावतात, तुळशी माळा घालतात, पण तुम्हाला असं कधी वाटत नाही का की कमरेवरचा हात काढावा आणि त्याला उचलून घ्यावं? तुम्ही आपल्या कमरेवर हात ठेवूनच बघा, कमरेवर हात ठेवून एखादी व्यक्ती जर आपण गेलो असं धरून चाला की एखाद्याशी कुठल्या तरी गोष्टीसाठी आपण चर्चा करायला गेलो आणि ती समोरची व्यक्ती जर कमरेवर हात ठेवून उभी राहिली ना, तर तुम्हाला राग आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं की न सांगता सुद्धा तुमच्या मनामध्ये राग उत्पन्न होतोय की समोरचा माणूस मुद्दामून उद्दामपणे वागतोय. भाव लक्षात घ्या.
की कमरेवर हात ठेवला ना म्हणजे हा दादागिरी करतो काय? म्हणजे कारण नसताना प्रश्न उत्पन्न होतात. मग इथं भगवंत कधी कमरेवरचा हात काढतच नाही. मग ते रुक्मिणी म्हणते एकही जण तुम्ही एकालाही जवळ घेत नाही. आणि मग तो म्हणतो की रुक्मिणी हे सगळे जे आलेले आहेत ही फक्त त्यांची दुःख घेऊन आलेले आहेत. एकालाही मला भेटण्यात स्वारस्य नाही. फक्त माझ्याकडे यायचं, त्यांचं गारणं ओकायचं, माझ्या चरणांवरती डोकं टेकवायचं, प्रसाद घ्यायचा आणि निघून जायचं. पण एकही नाही. पण एक जण तिथं थांबलेला असतो. तो येतो आणि भगवंताच्या पायाशी उभा राहतो आणि भगवंताच्या चरणांना पावलांना दाबायला सुरुवात करतो, पाय चेपायला सुरुवात कर. म्हणतो पांडुरंगा दिवसभर खूप उभा राहून दमला असशील ना रे, जरा बस, मी तुझे पाय चेपून देतो. आणि त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं आणि पांडुरंग त्याला कमरेवरचे हात सोडून उठवतात आणि गळ्याला मिठी मारतात आणि रुक्मिणीला सांगतात हा माझा खरा भक्त आहे. हा सकाळपासून उभा होता, पण हा बाजूला उभा होता, हा पाहत होता, पण हा येऊन फक्त नमस्कार करून गेला नाही. तर मला काय वेदना होऊ शकतात किंवा माझ्या संवेदना काय आहेत ह्या जाणून घेऊन याच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिलेले आहेत आणि हा माझा खरा भक्त आहे. आणि हा भक्त म्हणजे नामदेव महाराज होते, की नंतर कधीच वेगळं झाले नाही. नाम आणि ज्ञान म्हणजे भगवंताकडनं याची निवाडा कोणी केला? बुद्धिमान कर्म आहे, स्थितप्रज्ञ कर्म, उत्तम कर्म. पांडुरंग तोच, कृती तीच, पण कृती करताना मनामध्ये असलेला भाव वेगळा होता म्हणून भगवंताची प्राप्ती झाली. मग इथं भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तू जर युद्ध लढलंस तर मी तुला प्राप्त होणार नाही. पण धर्म काय सांगतोय, तुला काय शिकवलं गेलेलं आहे? सैन्याचं काम, सैनिकाचं काम एवढंच असतं की आपल्या राष्ट्रासाठी समोरच्याला मारणं. जेव्हा तो समोरच्याला मारतो तेव्हा त्याच्या कर्मामध्ये एक माणसाला मारल्याच्या कर्माचं फळ पडत नाही, कारण तो आपल्या विशिष्ट कर्म करत असतो, त्याच्यात त्याचा फायदा काहीच नसतो, वैयक्तिक फायदा काही नसतो. मग इथं तुझा वैयक्तिक फायदा हा काहीच नाही आहे. तू जे लढणार आहेस किंवा जे ते लढत आहेत त्याच्यासाठी तू इथं आलेला आहेस, हे फक्त आणि फक्त धर्मस्थापना करण्यासाठी आणि या सर्व लोकांना म्हणजे या प्रजेला ह्या वाईट वागणुकीतनं, या दुष्कर्मातनं मोकळं करण्यासाठी तू एक सैनिक म्हणून उभा राहिलेला आहेस. म्हणून तुला हे सगळं ज्ञान मी प्रदान करतोय, कारण तू स्थितप्रज्ञ आहे. मग ज्ञानेश्वरांनी त्या स्थितप्रज्ञाचं वर्णन केलं आहे. सर्व गोष्टींनी, सर्व दृष्टींनी जो उत्तमच आहे, जो विचार करतच नाही, माझा हात उठला तरी हा माझ्यासाठी नाही उठला, हा त्या भगवंताच्या सेवेसाठी उठला. मनामध्ये विचार आला तो भगवंताप्रती आला. तुकाराम महाराजांनी संसार केला पण मुखी पांडुरंग होता. पांडुरंग जगत होते. उत्तम उदाहरण अजून ज्ञानेश्वरीत दिलेलं आहे या संन्यास योगाचं, की कुंभार आपलं चाक फिरवत असतो, त्या लाकडाने असं तो चाक फिरवतो आणि ते चाक फिरवतानावरती तो मातीचा गोळा टाकतो. हे फिरणारं चाक म्हणजे ही सृष्टी आहे आणि जो फिरवणारा आहे तो भगवंत आहे आणि तो फिरवत असतो ते चाक आणि त्याच्यावरती ते मडकळ मातीचा याला आकार दिला जातो, म्हणजे एका जीवाचा तो जन्म असतो आणि तो त्या धाग्याने कापलं जातं आणि ते बाजूला ठेवलं जातं. ते स्थिर होतं पण चक्र फिरत असतं, ते थांबत नाही. मग भगवंतानी सृष्टी निर्माण करताना देह हा असाच निर्माण केलेला आहे, फक्त नंतर त्याच्या संस्कारित जेव्हा होतं, हे उत्तम संस्कार सुद्धा भगवंत रूपी त्या कुंभाराकडनं केले जातात. पण त्याचा वापर जीवनामध्ये कसा केला जातो
हे त्या मडक्याच्या कर्मावरती अवलंबून असतं. नीट परत सांगतो. उत्पत्ती जे चक्र फिरवलं जातं हे निसर्ग चक्र आहे, जो भगवंत फिरवत असतो. त्याच्यावरती जे मडकं निर्माण होतो तो म्हणजे मनुष्याचा देह असतो. तो धाग्याने ते काढून घेतो. ते चक्र थांबवत नाही, ते चक्र फिरतच असतं. आणि जे मडकं तयार होतं मग ते नंतर वाळतं, मग त्याला भाजलं जातं आणि ते उत्तम त्याच्यामध्ये वायू निर्माण झाला आहे की नाही हा बघितला जातो. आकाश उत्तम आहे की नाही हे वाजवून बघितलं जातं आणि ते सर्वसामान्य जीवनामध्ये वापरासाठी येतं. पण नंतर पुढं ते मडकं थंड पाण्यासाठी वापरलं जातं, दह्यासाठी वापरलं जातं, पाण्यासाठी वापरलं जातं का कोणाच्या अंत्यविधीसाठी फोडण्यासाठी वापरलं जातं हे त्या मडक्याच्या कर्मावरती अवलंबून आहे. पार्था लक्षात घे, मनुष्याचा जन्म हा ज्या जन्मामध्ये जे भोग भोगत असतो हे पूर्वकर्माचे असतात. सद्य कर्म हे फक्त पुण्य गोळा करण्यासाठी भगवंताने दिलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये उत्तम उदाहरण आहे, कळत नाही, सोपं करून सांगा माऊल्या. जो आंबा खातो, देह आहे आंबा, जो आंबा खातो जो देह आहे त्याचंच बीज परत पेरलं जातं आणि त्याच बीजातनं परत उत्पत्ती होते. आणि बीज उत्पन्न असेल, उत्कृष्ट असेल तर येणारं फळ हे उत्तम असतं. जर किडकं असेल तर त्याला येणारं फळ हे किडकं असतं. तसंच मनुष्याचे पूर्वकर्म असतं. आपण जे सर्वसामान्य जीवनामध्ये ज्याला आपण नाव ठेवतो की मी इतकं देवाचं करतो पण माझ्या जीवनामध्ये प्रचंड भोग आहेत, त्रास आहेत, का आहेत? त्याचं उदाहरण हे भगवद्गीतेचं आहे, कर्मसन्यास योग. की ह्या जीवनामध्ये तुम्ही काय भोगता, काय उपभोगता? तर आत्ता चांगलं तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये तुम्ही पूर्वकर्मातले दोष फक्त थोडेसे काढायला बघता. पण जेव्हा तुम्हाला भगवंत जन्माला घालतो तेव्हा तुमच्या पूर्वकर्माच्या अनुसरून तुम्ही मागच्या जन्मी काय कर्म केलंय त्याच्या अनुषंगाने तुम्हाला हा जन्म मिळतो की तुम्हाला काय भोगायचं आहे. ते लिहून आलेलं असतं की तुम्हाला काय भोगायचं आहे ते. आणि फक्त ते भोगण्यासाठीच मनुष्य येतो. तुम्ही आणि ते सगळ्या गोष्टी हा भगवंत करत असतो आणि त्या दिसत नाहीत म्हणून मनुष्य त्याचं स्वीकारत नाही. मग इथं परत माऊलींनी उदाहरण दिलं होतं की ज्वारीचं बीज आपण शेतकरी जेव्हा त्या मातीत टाकतो ते एकदा टाकलं की जेव्हा त्या जमिनीमध्ये त्याचं काय होतं हे शेतकऱ्याला कळत नाही. वाढ होतीये नाही होतीये, तो खत घालतो. मग त्याचे उत्तम विचार आपण जसं सद्य कर्मामध्ये जर म्हटलं तर उत्तम का पुढच्या जन्मासाठी जर आपल्याला उत्तम हवा असेल तर आत्तापासूनच त्याचं खत पाणी घालणं गरजेचं आहे. मग तो शेतकरी जसं खत घालतो पण त्याला वर्ण माहीत नसतं की आतमध्ये काय शिजतंय, काय उगवणार आहे. आणि मग जेव्हा तो कोंब बाहेर येतो त्याचं एक छोटंसं आपलं कोंब बाहेर आल्यानंतर छोटीशी पालवी फुटते तेव्हा शेतकऱ्याला पहिल्यांदा कळतं की मी लावलेलं बीज उगवलंय. पण सगळं भगवंताच्या हाती असतं. जन्म झालाय मनुष्याचा, बीज म्हणजे कोणी? मनुष्य आहे. जन्म झाला, बीज उगवलं, पण कसं वाढणार हे कळतच नाही. ते काम भगवंतानी त्याच्या हातात ठेवलंय आणि मग तिथं कर्माचं काम चालू होतं. शेतकऱ्याचं काम असतं फक्त पाणी घालणं, तसं आई वडिलांचं काम असतं त्या मुलाला योग्य पालन पोषण करणं. जसं मोठं होत जातं तसं त्याच्यावर संस्कार होत जातात, तसा शेतकरी पण त्याला संस्कारित करायला लागतो. मग अजून ते मोठं होतं, मग ते मूल सुद्धा अजून मोठं होतं. पण तोवरही शेतकऱ्याला माहीत नसतं की ह्याला कणीस लागेल की नाही आणि त्या कणसातनं मला जेवढी पाहिजेत
तेवढे दाणे मिळतील का नाही आणि ते उत्तम प्रतीचे मिळतील की नाही, म्हणून तो शेतकरी त्याला उत्तम खत घालून उत्तम संस्कारित करत असतो. जर आपण म्हणतो की त्या पिकाची तो निगा राखतो. पण ह्या दोन्ही गोष्टी करत असताना, आई वडीलही करत असताना आणि तो शेतकरीही करत असताना, इथं सुद्धा सगळा खेळ हा भगवंताच्या हातात असतो. कारण कर्माच्या अनुषंगाने झालेला जन्म असतो. मग काही वेळा पीक वाया जातं, एकदम पेरलेलं असतं, पण एखादं रोप उगवत नाही किंवा उगवताच वाळतं, म्हणजे विकलांग जन्म झाला. त्याला उखडून टाकलं जातं, पण मनुष्य जीवनामध्ये हे उखडून टाकता येत नाही, कारण आई वडिलांचा कर्मभोग भोगण्यासाठी त्या मुलाचा जन्म त्या आईच्या पोटी झालेला असतो. अशी 2-3 उदाहरणं माझ्या उत्तम नजरेत आहेत. सगळं व्यवस्थित आहे, काही अख्ख्या घराण्यामध्ये कमी नाहीये, सर्व डॉक्टर आहेत, पण जन्म झाला तर विकलांग झाला. मुलगा झाला म्हणून पेढे वाटले, पण पुढच्या क्षणी डॉक्टरांनी सांगितलं अर्धवट आहे. लक्षात घ्या, कर्माचा सिद्धांत कसा आहे. उत्तम कर्म आहे हे कळलं, फळ उत्तम लागलं हेही कळलं, पण त्या फळाचा मला काही उपयोगच नाही हे जेव्हा लक्षात आलं की जे फळ हाती लागलेलं आहे ते व्यवस्थित वाढणारं नाही आहे, पण मी टाकूनही देऊ शकत नाही आहे, कारण हा माझा भोग आहे. त्या आईवडिलांनी त्याच्याकडं त्या अनुषंगाने बघायला सुरुवात केली की काय माझ्या पोटी जन्माला आलं. पण जेव्हा मनुष्य ही गोष्ट स्वीकारतो तेव्हा परमेश्वर इतका दयाळू आहे की त्याच्या जीवनामधल्या गोष्टींमध्ये तो नक्कीच बदल घडवून आणतो. पण मनुष्याचा तोवर विश्वास नसतो. जसं धान्याचा आहे, उत्तम वाढलं, कणीस वाढलं, कणीस आलं, पीक डौलदार आलं, वा छान झालं, मस्त, आता छान झालंय पीक, दृष्टिक्षेपात आलं, अमुक अमुक महिन्यांनी 1-2 महिन्यांनी येईल, तरी वाचवायला लागतं पक्ष्यांपासून. मग त्याच्यासाठी काहीतरी केलं जातं, बुजगावणं उभारलं जातं, म्हणजे तांत्रिक गोष्टीचा सहाय्य घ्यायला लागतं. जेव्हा कर्म ही मनुष्याला एखादा देह उत्तम स्थितीत ठेवायचा असतो ना, आपण जसं एखादं मूल जन्माला येतं की ते बघा, त्याचं जेव्हा ते बारसं केलं जातं तर काही ह्याच्यामध्ये अजून काही धर्मामध्ये आहे की ते वरवंटा पण घेतात. का? काही ठिकाणी म्हणजे ती प्रथा वेगवेगळ्या ठिकाणी, काही वेळा डोहाळ जेवणाच्या वेळी घेतात, काही वेळा बारशाच्या वेळी घेतात. पण का वरवंटा का, बाकी का नाही? कारण पोटाला जन्माला वरवंटा येणार आहे का कोण येणार आहे कळत नसतं, पण घेताना वरवंटा आपण परमेश्वराची शक्ती स्वीकारायला लागते. या देहाचा बघा, आपण म्हणतो ना काय झालं, वरवंटा जन्माला आला, काही उपयोग नाही, पण पाळण्यात मात्र त्याला सजवून खालनं वर काढतात. खालनं वर घे, वरनं खाली घे, त्या दिवशी त्या वरवंट्याचं महत्त्व, त्याला सगळं कपडे बिपडे घातले जातात. पण जेव्हा पोर होतं तेव्हा लक्षात येतं अरे खरंच वरवंटा जन्माला आला, ओबडधोबड, कळलंच नाही. हे होऊ नये म्हणून धर्मशास्त्रामध्ये केलेली ही कृती आहे. खालून वर, खालून वर, वरून खाली, त्याच्यात ठेवायचं, त्याच्यात उगाच नाही आहेत कृती, कर्माच्या अनुषंगाने केलेल्या कृती आपल्या भारतीय धर्मसंस्कृतीत सांगितलेल्या आहेत. आणि मग इथं ते पीक जेव्हा वाढतं, तो मुलगा जेव्हा वाढतो आणि शेतकरी विचार करतो की अमुक ह्याच्यामध्ये घेऊ, आणि तेव्हा भगवंत असा असतो की सगळ्या गोष्टी त्याने हातात ठेवल्यात. व भस्कन पाऊस येतो, हा झोपलेला असतो रात्री, आणि रात्री पाऊस येतो आणि सबंध पीक
जे काढणीला आलेलं असतं, जे उत्तम फळ द्यायला तयार झालेलं असतं, ते क्षणामध्ये नाहीसं होतं. ह्याला म्हणतात निसर्गाचं चक्र. पण अर्जुना, हे निसर्गाचं चक्र स्थितप्रज्ञ व्यक्ती डळमळत नाही, स्वीकारतो. कारण ज्यावेळी हे पीक पूर्ण ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता थोडासा ह्याच्यामध्ये एकत्रीकरण करतो. माऊलींनी सांगितलं, जरी पीक पडलं तरी जनावरांचा ताजा चारा खायची सोय होते. काय भगवंताची लीला आहे. उत्तम पीक हो, पण आता काय खायला काही उपयोग नाही. मग काय करायचं? जनावरांचा चारा म्हणून ज्या गायींनी आयुष्यावर तो पेंडाच खाल्लेला असतो त्यांना हे खायला मिळतं. भगवंताची लीला बघा. आपण मनुष्य म्हणून जे कर्म जीवन जगत असतो, जो देह स्वीकारलेला असतो, तो भगवंत ठरवतो की आपण कुठं काय काय करायचं. ते आपण मनुष्य ठरवत नाही. त्यांनी अगोदरच ठरवले तुला काय तुझ्या जीवनामध्ये घटना घडायच्या आहेत आणि तुला काय करायचं आहे. तुला फक्त सद्विवेक बुद्धी दिलेली आहे, त्याचा तू वापर कर. श्रीकृष्ण अर्जुनाला स्थितप्रज्ञ तू आहे असल्याचं उदाहरण देऊन हे सांगून टाकतोय. अग्नी तेवढाच नियंत्रित असावा की त्यांनी शरीर संरक्षित राहील. पण तोच अग्नी जर स्वतःच फुंकर मारून भडकवला तर तो तुला स्वतःला जाळल्याशिवाय राहणार नाही. पण जीवनामध्ये मनुष्य जेव्हा वागत असतो, एखादी गोष्ट करत असतो, त्याला कुठली गोष्ट कुठल्या क्षणी सोडायची हे जर कळलं नाही तर ती आगीसारखी भडकल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवंतांनी इथं या स्थितप्रज्ञ कर्मामध्ये सांगितलेलं आहे. स्थितप्रज्ञ कर्म, बुद्धिकर्म, सगळं मिळालं, सगळं माझं आहे, मी काहीच घेतलं नाही, वडिलोपार्जित आलंय, आजोबांनी करून ठेवलेलं आहे. पण आपण विचार करत नाही. आजोबांनी घेऊन ठेवलंय तर मग वडिलांना उपभोग का घेता आला नाही? आणि मग वडिलांना उपभोग घेता आलं नाही तर मला येईल का? दागदागिने आपण पूर्वापासून बघत आलेलो आहोत. आपण म्हणतो की 2-2, 3-3 पिढ्या चाललेले दागिने असतात. पण इतिहास पाहिलात तर ते दागिने एवढ्यासाठी पुढे जातात की ती बाई कुठल्या तरी कारणाने मृत पावलेली असते आणि त्यातनं ते दागिन्यांचं डिस्ट्रीब्युशन मुलांमध्ये केलं जातं, वाटलं जातं. मग असा जी जेव्हा गोष्ट येते तेव्हा ती गोष्ट आपण स्वीकारू नये. म्हणजे तुमचा बुद्धिकर्म उत्तम आहे, तुमच्या हातनं उत्तम बुद्धी होते, तुमच्या हातनं उत्तम बुद्धी होते असं म्हटलं मी. आणि ती जेव्हा बुद्धी उत्तमरित्या काम करायला लागते तेव्हा तुमची कशावरती आशा राहत नाही. म्हणजे त्या गोष्टीपासून तुम्ही अलिप्त व्हायला शिकलं पाहिजे. तुम्ही तिकडं काहीही करा, मला सांगू नका. आपण त्याच्यामध्ये अधिकारच राहत नाही की त्याला आपण कुठलाही न्याय द्यावा किंवा त्याच्यासाठी आपलं मत प्रदर्शित करावं. त्याला संन्यास म्हटलेलं आहे. जीवनामध्ये आपण घराबाहेर पडलं की परत त्या घरामध्ये आपलं पाऊल पडता कामा नये, ह्याला संन्यास आहे. म्हणजे घरात पाऊल बाहेर पडलं आणि बाहेरनं जाऊन घरच्यांशी कंटिन्यूस जर फोनवर कॉन्टॅक्टमध्ये राहिला तर त्याला कर्म किंवा त्याला संन्यास म्हणत नाही. माझे एक ओळखीचे आहेत, नर्मदा परिक्रमेला गेले, नातेवाईक आहेत, 2 जण मित्र नर्मदा परिक्रमेला गेले. दोघांनी ठरवलं की अनवाणी करायची. यांनी नंतर पायाचं कारण काढून पायात घालायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आपण जेव्हा बरोबर जातो, काय गंमत असतं बघा. काय असतं की भगवंताची क्रियाच अशी असते की क्षणोक्षणी परीक्षा. घरातनं मनुष्य दोघं म्हणून बाहेर पडतो आणि तिथं गेल्यानंतर असं लक्षात येतं नियम अटी नियम दोघांनी एकत्र, सगळं सारखं,
की करताना नाही माझ्या पायाला लागले म्हणून आपण त्याच्यामध्ये घालायचं आणि समोरच्याच्या पुढं चालणं सुरुवात करायची. आणि मग त्याच्यामध्ये त्या परिक्रमेचा नियम सांगायचा की कोणासाठी थांबायचं नाही. पण भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा, अरे हे भगवंता, अर्जुना, तू जर तुझ्या बरोबरच्या व्यक्तीला जर बरोबरच घेऊन गेला नाही, त्याची जर तू काळजी केली नाहीस, तर त्या कर्माचं फळ उत्तम नाही वाईट मिळणार रे. कारण तू स्वार्थी झालास. आणि मग पुढं गेले आणि ते त्या दुसऱ्या बिचाऱ्यांनी मोबाईल घेतलेला नव्हता आणि हे मात्र संध्याकाळी त्याच्या घरी संपर्क करायचे आणि व्यवस्थित बोलायचे. परिक्रमा काही पूर्ण झाली नाही. वडिलांचं निधन झालं. मग नियम असा सांगतो, तुमच्या जीवनामध्ये कितीही घोर संकट येऊ, परिक्रमा तुम्हाला ही पूर्ण करायलाच लागते. कारण हा भगवंताचीच खेळी असते की तो परीक्षा बघत असतो, हा त्याला उतरतोय का नाही उतरत आहे. आणि दुसऱ्यांनी पूर्ण केली, अनवाणी केली, नोकरी सोडली होती, ती त्याला नोकरीही परत मिळाली. उत्तम प्रकारे परिक्रमा झाली, एकाची झाली नाही. हे उदाहरण मुद्दाम इथं एवढ्यासाठी सांगतोय की भगवंतांनी जसं अर्जुनाला सांगितलंय की बुद्धी कर्म हे जर मनुष्याने स्वीकारलं नाही तर मनुष्याने केलेल्या कृतीला अर्थ राहत नाही. त्या तुम्ही जेवढ्या परिक्रमेला चाललायत त्याचा उपयोगच होत नाही, अर्थच राहत नाही काही. मग मी काय सोडतोय? फक्त भगवंतांनी एवढंच सांगितलं, सगळं सोडाचंच आहे. मग हे सोडण्या पाठीमागं सुद्धा जर तुमचं कुठला स्वार्थ असेल तर ते सोडणं होत नाही, अडकणं होतं. एखाद्या गोष्टीला, एखाद्या माणसाला आपण म्हणतो की हे घे, तुला हे करताना तुला भूक लागली ना रे, हे 100 रुपये घे, खा काहीतरी, समाधान कर, उत्तम कर्म. पण मी 100 रुपये दिले म्हणून त्याचं पोट भरलं, हा मनामध्ये विचार राहणं वाईट कर्म. मग अर्जुना, अशा गोष्टी तुला शोभत नाहीत. समोरचे कोण आहेत हे विचार करणं तुझं कामच नाहीये. उत्तम कर्म तेच जो फक्त भगवंताने नियम जे ठरवून दिलेले आहेत त्याच्यावरती जो चालतो तोच फक्त स्थितप्रज्ञ बुद्धिवान कर्म करणारा ओळखला जातो. आणि मग इथं ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलं, आपण भुंग्याचं उदाहरण 10 वेळा पाहिलेलं आहे की इतका याच्यामध्ये त्या कमळाच्या ह्याच्यात अडकतो, पराक्रम घेतो, जे कुठेही मिळत नाही. भगवंतानेच सांगितलं, इथं जा, इथं तुला मिळेल. बसतो त्या फुलावरती, ते पराक्रम चाखतो, पण समाधान नाही. सोडायला पाहिजे, आता इथनं निघाला पाहिजे, निघत नाही, मोहित होतो आणि त्या मोहाचा पाश होतो. आणि संध्याकाळी ते कमळ मिटलं जातं आणि त्याच्यातच मरून जातो. अर्थ असा, कुठली गोष्ट जीवनामध्ये आल्यानंतर ती तिथल्या तिथं स्वीकारून सोडून देता आली पाहिजे. जेवढं पाहिजे तेवढंच घ्या. एका दिवसामध्ये जाऊन ती मधमाशी काय अख्खं पोळं भरत नाही, रोज थोडं थोडं येऊन मध गोळा करते, म्हणून तिला औषधी गुण आहेत. अख्खा लाडू जर तुम्ही जर डाळीचा केलात तर त्याला बुंदीचा लाडू म्हणत नाहीत, त्याला ती चवही येणार नाही. पण जेव्हा ते कणकण एकत्र जोडले जातात आणि त्याचा जो गोळा होतो त्याला जो बुंदीचा लाडू म्हणतो, त्याला चव येते. पण तसं जीवनामध्ये जीवन जगत असताना कणाकणाने तुम्ही जेव्हा उत्तम कर्म करत जाता तेव्हा तुम्हाला भगवंत उत्तम कर्माचं अति उत्तम फळ दिल्याशिवाय राहत नाही. आणि तुमची मनाच्या स्थितीचा सांभाळ हा तो स्वतः परमेश्वर करतो. पांडुरंगाला तर शिव्या मिळालेल्या आहेत,
एखाद्याने शिव्या दिल्या आणि तसं देवाला, मग देवाला दिलेल्या शिव्या त्याला माहिती होतं ही भक्तिभावाने देतीये, ह्याच्या मागं तिचं कुठलंच पाप नाहीये. आणि त्यांनी भगवंतांनी ते स्वीकारलं. नंतर ती पूर्ण आपण वाचलेलं जनाबाईंचं. म्हणजे परमेश्वराला आपण कुठल्या तऱ्हेनी सामोरं जाऊन त्याला स्वतःला सुपूर्त करायला हवं, हे ह्या संन्यासयोगात सांगतं. स्थिती कर्म योग. मनुष्याच्या जीवनामधले असलेली स्थिती, माझ्या घरामध्ये अमुक एवढा पैसा आहे, पण हा माझा नाहीये. हा माझा नाहीये म्हटल्यानंतर तिचा अधिकार सोडता आला पाहिजे. तो जर सोडला नाही तर त्याचा लागणारे, त्याच्याबरोबर येणारे दोष शाप हे तुम्हाला लागल्याशिवाय राहत नाहीत. आता परवाच करवीर पीठामध्ये एक गोष्ट झाली. म्हणजे लहान तोंडी मोठा घास होईल. धर्मपीठात गेलो होतो, पण महाराजांना म्हटलं दत्ताची इथनं प्रतिमा हलवा. हे दत्ताचं स्थान नाही म्हटलं, इथं स्थान वेगळं आहे. मला सांगताना सुद्धा जरा 5-10 मिनिटं जरा मनामध्ये झालं की ह्यांना सांगणार कसं. परमेश्वरानंतर ज्यांची ओळख आहे असे हे संन्यासी असतात. क्षणाचाही विचार न करता कुठं ठेवू म्हणाले, त्यांनी तिथनं हलवलं. हे सांगायचं एवढं साठी सांगितलं, अहम म्हणून नाही सांगितलेलं. आपल्या गुरुनी आपल्याला जे ज्ञान प्रदान करतो, जेव्हा ते आपण दुसऱ्याला देतो, ते जर मी माझ्या मनात ठेवलं असतं तर ते मी पापी ठरलो असतो. त्या कर्माचं उत्पन्न न होता वाईट फळाची त्याच्यामध्ये उत्पत्ती झाली असती आणि मी त्या भोगाला कारणीभूत ठरलो असतो. कारण मला माहिती होतं की ते तिथं राहिलं तर काय घडू शकतं, हे सांगणं काम माझं होतं. ते मी सांगून मोकळा झालो. त्याचे परिणाम जर मी विचार केला तर तेव्हा माहीत नव्हतं परिणाम काय होईल, पण उत्तम परिणाम झाला. त्यांच्याही लक्षात आलं, त्यांना दाखवून दिलं, एक पाय इकडे ठेवा, एक पाय इकडे ठेवा, एक गरम लागेल, एक गार लागेल. क्षणात कळलं त्यांना की खरंच आहे. जशी मूर्ती हरवली आणि त्या ठिकाणी काही गोष्ट ठेवली, म्हटलं आता बघा दोन्ही सारखं. म्हणजे आपल्याला ही जी गोष्ट, ही उदाहरण का सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपल्या सभोवताली सुद्धा अशा अनेक गोष्टी घडत असतात की आपल्याला माहीत असतात या वाईट आहेत. एखादं आपण गाडी उभा करतो तर एखादा रस्त्याने जाणारा माणूस आपल्या शेजारच्या गाडीचा आरसा हलवतो. आपण म्हणतो मरू दे, जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, आपल्या गाडीचा थोडाच हलवला का. आपला हलवेल तेव्हा आपण बघू. वाईट कर्माचा फळाचे तुम्ही हकदार झालात बघण्यासाठी. इतकं कर्माचं सूक्ष्मता आहे. तुम्ही त्याला बोलायला पाहिजे, का रे कशाला आरसा हलवतो, कळत नाही का तुला. लक्षात नीट घ्या, संन्यास योग हा सोडायचा योग आहे, पण काय सोडायचं आहे आपल्याला रोजच्या जीवनातलं हे महत्वाचं आहे. आणि इथं भगवंतानी त्याला अर्जुनाला सांगितलेलं, ह्या सगळ्या गोष्टीतनं तू गेलेला आहेस, तुझं जीवनच असं आहे. स्त्रीचा वेश तुला सुद्धा उपभोगायला लागलेला आहे आणि त्याच्यात ते भोग सुद्धा तू घेतलेले आहेत. म्हणजे जीवनामध्ये अर्जुनाने कुठलीच अवस्था अशी त्याच्या गेली नाही की त्याला त्याच्या आयुष्यामध्ये फक्त सहज आनंदच प्राप्त झाला नाही झाला. क्षणोक्षणी संघर्ष होता. क्षणोक्षणी संघर्षाची परीक्षेची त्याला परीक्षा द्यायला लागली होती. पण वैचारिकता उत्तम होती, ज्ञान उत्तम होतं, बैठक उत्तम होती, स्थितप्रज्ञ. जसं मागच्या भागात सांगितलं की मनुष्याचं जे आहे चेतन मन, अवचेतन मन आणि अचेतन मन, देह स्थिर व्हायला आला पाहिजे. देह स्थिर होणं म्हणजे अंतर्मनाशी एकरूपता तुम्हाला साधता आली पाहिजे. ती जर साधली नाहीत तर संन्यास नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय
तर मी काही करत नाही म्हणून शांत मनुष्य बसतो. पण अंतर्मनामध्ये त्याच्यावरती जर विचार चालू असेल तर ते कर्म तुम्ही केल्यासारखं आहे, असं भगवद्गीता सांगते. म्हणून बाळासारखं होऊन जगावं. बाल्यावस्था जीवनातल्या मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या ह्या अवस्था आहेत. बाल्यावस्था जशी येते तशी वृद्धत्व अवस्थाही बाल्यावस्थाच असते. भगवंताची रचनाच अशी, काही कळत नाही. त्या माणसाला पॅरालाइज होतो, अजून काही गोष्टी होतात, अंथरुणावर पडतो. मुलांना वाटत असतं की आपण उत्तम ट्रीटमेंट आपल्या आईवडिलांना देतोय. समोर बघत असतो, डॉक्टर सांगत असतात ऑक्सिजन लेवल चांगली आहे, हृदय चांगलं आहे, अमुक चांगलं आहे, तमुक चांगलं आहे. पण त्या देहाला होणारे जे भोग, यातना ज्या असतात त्या आपल्याला कळत नाही, कारण त्या आपण अनुभवू शकत नाही. आपण म्हणतो किंवा छान झालं, 4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलं, आता घरी आलो. ती व्यक्ती ह्याच्यावरती काहीही बोलू शकत नाही, कारण त्या व्यक्तीला माहिती असतं की मी जीवनात काय केलंय आणि कशाचं फळ मला मिळालंय, म्हणून मी या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालोय. हे का टोचलंय मला, का माझ्या घशात घातलंय, का माझं शरीर फाडलंय, हे त्या फक्त व्यक्तीलाच माहीत असतं की कुठल्या कर्माचं हे मी भोग भोगतोय. पण त्याला बोलता येत नसतं. भोग मात्र भोगायला लागत असतात. आणि ज्या इंद्रियांचा वापर त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे तो कदाचित झालेला नसतो. कदाचित शब्द मुद्दामून वापरतोय. कारण आजारी पडणारी प्रत्येक व्यक्ती ही पापीच असते असं नाही. प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या कर्माच्या अनुसरून आलेली असते. म्हणून कर्माचा सिद्धांत स्थितप्रज्ञ कर्म, उत्तम बुद्धिवान कर्म हे मनुष्याला आपल्या जीवनामध्ये करणं प्राप्त आहे. जे घेऊन आलेलं आहे हे सगळं इथंच राहणार आहे. मला अडकाच आहे कशात हा मनुष्याला कळतच नाही आणि तो अडकतो. म्हणजे एखाद्याला जर विचारलं संध्याकाळी काय केलंस आज, काही नाही, सकाळी उठलो, अमुक अमुक केलं, टी व्ही बघितला, पुस्तक वाचली, भाजी आणली, संध्याकाळी जरा पडलो, संध्याकाळी जरा आता उद्यापासून कामावरती परत जाणार, उद्यापासून रुटीन चालू. स्वतःसाठी काय केलंस, भगवंतासाठी काय केलंस. आम्ही मंदिरात जाऊन आलो ना, बाहेर गेलो तर तसंच आठवड्याभरामध्ये जाणं होत नाही. मग आज त्या बाजूला मंडईच्या गेलो तर मठात जाऊन आलो. पण त्या तत्वाकडनं अपेक्षा 24 आवर्स कर्माचा भाग आहे. जेवढी अपेक्षा तुम्ही करताना तेवढंच आपण समोरच्याला देतोय का. जीवनामध्ये इतक्या संकट आहेत. आता मुलांची लग्न होत नाहीत, मुलं होत नाहीत, आपण ज्योतिषांकडे जातो, नाना तऱ्हेचे उद्योग करत असतो, कळतच नाही की आपण मांडलेली कुंडली ही आत्ताची नाहीच आहे. जन्म किती वेळचा झाला ते केला, त्या अनुषंगाने केलेली ही सगळी घटना आहे. पण पूर्वजन्मावरती, पूर्व कर्मावरती विचारच केला जात नाही आणि तो स्वीकारला जात नाही. हा सगळ्यात मोठं दुर्दैव. आम्ही केलंच नाही. भगवंत एवढंच सांगतो, तू फक्त स्वीकार कर अर्जुन, तू फक्त स्वीकार कर माझा. मी तुला स्वीकारलं श्रीकृष्णा, मी तुला स्वीकारलं आणि मी तुझं झालं, मग मी बघतो. एवढंच भगवंताचं होतं. पण अर्जुनाचं मन काय तयार होत नव्हतं. त्याच्या मनात शंका होत्या, कारण तो सर्वसामान्य होता. आपल्याकडनं तो केस लढवत आहे, की काय करायचं, समाजाला ज्ञान द्यायचं. मग आपण कधी विचारच करत नाही. मग ह्याचा फायदा बाहेरचे घेतात. का लग्न होत नाही, मग अमुक आहे, मग हीच दशा असेल, मग तीच दशा असेल. तिथं पहिला विचार व्हावा की आपण कोणाचे पैसे घेतलेले आहेत का. लक्षात घ्या, पूर्वकर्माची जी फळं दिलेली आहेत भगवंतांनी सांगितलेली आहेत. जर तुम्ही स्थावर मालमत्तेचे कोणाचे पैसे घेतलेले असतील तर तुमचा वंश पुढं वाढत नाही. हा एक भाग झाला. आणि जर तो वाढला तर
तर पुढं तो निपुत्रिक राहतो, त्या घरामध्ये संतान होत नाही. हा दुसरा भाग झाला. हे सगळ्यात मोठे महादोष हे सांगितलेले आहेत, पण त्याच्याकडे मनुष्य कानडोळा करतो. आणि इथं म्हणून भगवंतांनी अगोदरच बघितलं होतं, पांडवांकडे काय होतं, सगळ्या गोष्टी त्यांनी दान करून टाकलेल्या होत्या. जेवढं जेवढं कमवलेलं होतं तेवढ्या गोष्टींवरचा हक्क सोडला होता. कर्णानी सगळ्यावरचा दानशूर एवढ्यासाठीच म्हणायचा की तो हक्क सोडायचा. हक्क सोडणं खूप महत्त्वाचं आहे. हक्क सोडला तो संन्यासी झाला. आणि महाभारतातला सर्वोत्तम संन्यासी हा फक्त कर्णच होता. कारण अर्जुनाने सुद्धा श्रीकृष्णामध्ये एकरूपता व्हायची नंतर इच्छा प्रगट केली होती, ती सुद्धा कर्णाने केली नाही. कर्णाचं एकच होतं, मी कर्म उत्तम केलं असेल तर तू माझ्याबरोबर बरोबर आहेस ही माझी खात्री आहे. व मनुष्याने जर कर्म उत्तम केलं तर परमेश्वर त्याच्याबरोबर आहे ही त्याला खात्री बाळगायलाच पाहिजे. पण त्या कर्मामध्ये जर कुठेतरी चूक असेल आणि आपल्याला कुठेतरी रोजचं जीवन जगताना तुम्हाला कुठं फटके बसत असतील, काहीतरी अडचणी येत असतील, तर लक्षात घ्या आपल्या हातनं कुठली तरी चुकीची कृती होतीये आणि त्याचं फळ आपण बघतोय. मग स्थित प्रज्ञ, स्थित बुद्धी कर्म याला म्हणतात की जे स्थिर राहून देत नाहीत. मनामध्ये अनंत विचार येतात आणि मग तीच गोष्ट कायम डोक्यामध्ये घर करून राहते आणि आपण त्याच्यापासून सुटायला बघतो, पण तीच गोष्ट तुम्हाला जास्त विचारांमध्ये अडकवत जाते आणि वाईट फळ देऊन जाते. ते तुमचं शारीरिक, मानसिक किंवा तुमच्या घरच्यांना भोगायला लागतं. जे माझं नाही त्याच्यावर तुमचा अधिकार नाही, एवढी सोपं गणित आहे. मला नको नको म्हणायला शिका. हे माझंच आहे, याच्यामुळेच सगळा घोटाळा आहे. आज अनंत गावामध्ये आपण शेतकरी बघतो, हे बघतो, हे सगळं पैशासाठी भांडत असतात, एकही जण सुखी नाही. कारण ते आहे, मुलं सुखी नाहीत, कारण आहे विषन्नता आहे आत्ता या जगतामध्ये, कारण ते आहे कारण एवढा रास उत्पन्न आपण आपल्या हाताने केलेला आहे. एखादं जनावर पाळताना प्रेम म्हणून ते जनावर पाळणं वेगळं आणि फक्त माझं रक्षण व्हावं म्हणून ते जनावर पाळणं वेगळं, त्याला खायला घालणं वेगळं. किती कर्माचा सूक्ष्म सिद्धांत आहे. मनुष्य म्हणेल काय काही काय. माझ्या घरामध्ये एखाद्याने जर लॅब्राडॉर पाळलं, तो म्हणत मी इथं आमचं घर अमुक बंगला बाजूला आहे, तो चोरांसाठी मी पाळतोय. म्हणजे कोणासाठी पाळलास? स्वार्थासाठी पाळलास. मग त्याचं फळ तुला तसंच मिळणार. भलं तू त्या मुक्या जनावराला खायला घालतो, त्याला चांगलं मांसाहार देतोस, त्याला सक्षम ठेवतोस, त्याचं कारण त्याला सक्षम ठेवत नाहीस, तर तो कधी चोर आला तर त्याच्यावर तो अटॅक करू शकेल की नाही ह्याची काळजी तुला असते, म्हणून तू त्याला खायला घालत असतो. अशा कर्मांना भगवंत चुकीचं कर्म असं म्हणतो. एक फक्त उदाहरण म्हणून सांगितलं. माझ्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होय म्हणून एखाद्याला अन्नदान करणं नाही, तुमच्याकडेच ते फिरून येणार. तुमच्या अन्नातला तुम्ही खायच्या आधी दुसऱ्याला अन्न देणं हेच अन्नदान आहे. पण मला नकोय म्हणून तुम्ही देणं, तर ते देणं आहे, ते दान नाहीये. स्थितप्रज्ञ बुद्धी कर्मयोग. भाजी घरामध्ये फ्रीजमध्ये सडत चालली आहे, त्याच्या आधीच ती गाईला नेऊन घाला. सडलेली भाजी मग गाईला घातलीत तर त्याचं फळ चुकीचं आहे. ह्या छोट्या छोट्या चुका आपण रोजच्या नित्य जीवनात करत असतो. ज्याला भगवंतांनी स्थित बुद्धी कर्म फळ असं अर्जुनाला सांगितलं. विचार करायला पाहिजे. बुद्धिवान आहे, अशिक्षित माणसाकडनं अपेक्षा करू नये. सुशिक्षित कडनं करावे. सुशिक्षित म्हणजे काय? बी झालेला नाही, जो ज्ञानी आहे त्याला सुशिक्षित म्हटलंय. मग जो एखादा खेडवळ शेतकरी जरी असला आणि त्याचं उत्तम बघा किती का त्याच्यामध्ये ते व्यवस्थित राहतात, त्यांना शारीरिक अडचणी नाहीत, काही नाही, उत्तम राहतात. कारण परमेश्वराशी
ते एकरूप असतात, मूर्तीद्वारे नाही, कृतीद्वारे. मनामध्ये काही नसतं. आपल्या घरी जेवायला आला पाहुणा की आपण विचारतो किती जण आहेत? 4 जण. म्हणजे किती पोळ्या? तुम्ही पोळ्या खाता की नाही? शेतकऱ्याच्या घरी जा, तुम्हाला विचारत नाहीत, तुम्हाला वाढवतात. फरक आहे. स्थित बुद्धी कर्म ह्याला म्हणतात. कुठेही बसा, काही अडचण नाही. आपण इथं बसू नका, हे आत्ताच नवीन आणलंय, हे नवीन घेतलंय, याला हात लावू नका, त्याला हात लावू नका. ही सगळी कर्मामध्ये मोजमाप येणारी फळं आहेत. ह्याच्यात तुम्ही अडकला आहेत. भगवंत तेच सांगतोय, अडकूच नको. हे सगळं मोह आहे, हे सगळं जाळं आहे, ह्याच्यात तू अडकूच नकोस. सोडून दे. काय होणार आहे? का ब्लड प्रेशर वाढतं? मनाने अडकलास. मनाने अडकलास म्हणून पित्त वाढतं. जर ज्या दिवशी मनाने अडकणं सोडून देशील तेव्हा काय उसळाला काही चान्सच नाही, निर्मिती व्हायलाच चान्स नाही. जर एखादं अन्न खाताना, गोड खाताना जर खाल्लंस की तुला खातोय पण तू साखरच निर्माण करणार, ते साखरच निर्माण करणार, कारण तुम्ही त्याला आठवून देता. मानसशास्त्रामध्ये नियम आहे. आपल्या मेंदूमध्ये पेशी मेमरी स्टिक आहे आपल्या ब्रेनमध्ये, ती त्याला आठवून देते की बाबा तू गोड आहेस, चल चल कार्य कर. मग ती तुमची शुगर वाढते. स्थितप्रज्ञ बुद्धी कर्म सहजतेने स्वीकार. प्रसाद दिलाय, घे. हा प्रसाद मिळाला मला मंदिरामध्ये, पण तो लाडू होता, माझी साखर वाढेल म्हणून घेतला नाही. याचा अर्थ भगवंतावर विश्वास नाही. सूक्ष्म गोष्ट आहे. म्हणून इथं भगवंत अर्जुनाला सांगतात, तू बुद्धिवान आहेस, तू जास्त विचार करूच नकोस, तू फक्त माझ्यामध्ये ये. तू माझ्यात आला ना की तुझं डोकं चालणारच नाही. मी माझं डोकं चालवतो. तू फक्त देहाने विचार कर. अंतर्मन तुझं मी स्वीकारतो, मी सांभाळतो. कारण अंतर्मन आणि देह जोपर्यंत एकरूप होत नाहीत तोपर्यंत मनुष्य हा चुकाच करत राहतो. मी करू का नको हा प्रश्न उत्पन्न होतो. शरीर सांगतं कर, अंतर्मन सांगतं नको करूस. कर, नको करूस. पण जेव्हा ते एकत्र होतो, कर, की दोन्ही होतं. अंतर्मन पण होकार देतं, शरीर पण होकार देतं आणि ती कृती घडते. ह्याला स्थित बुद्धी उत्तम कर्म भगवद्गीतेत म्हटलेलं आहे. आज इथं थांबू. पुढच्या भागी पुढचा कर्माचा भाग बघू. श्रीराम.